नमस्कार. स्वागत आहे तुमचं पुणेरी व्यक्तीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. सर्वप्रथम दिवाळीच्या तुम्हाला शुभेच्छा. आज आपण बघणार आहोत फराळाचं महत्त्व, तसंच फराळ हा दिवाळीमध्ये का केला जातो, या संदर्भात हा व्हिडिओ आहे. तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. दिवाळी फराळ ही एक परंपरा मानली जाते. साहजिकच मनात दिवाळीच्या या परंपरेच्या प्रयोजनाचा प्रश्न निर्माण होतो. या प्रश्नाची उकल आज आपण या व्हिडिओद्वारे करणार आहोत. दिवाळी आणि फराळ हे एक गणितच आहे. दिवाळीत गोडधोड खाऊन शरीराचे चोचले पुरवले जातात. खरं तर दिवाळीच्या सुमारास थंडी असते. त्यामुळे तेलकट आणि तुपकट पदार्थांचं सेवन केल्यामुळे शरीरात स्निग्धता निर्माण होते. दिवाळीत वेगवेगळे पदार्थ पण खाल्ले जातात. हे पदार्थ कोणते आणि त्याचा शरीराला कसा फायदा होतो हे आपण आता समजून घेऊया. जर बघायला गेलं तर आपल्याला फराळ ही संकल्पना अगदी उपनिषदाच्या काळापासून दिसते. 11व्या शतकातील भोजन कुतूहल या ग्रंथात दिवाळीच्या फराळाचा उल्लेख आढळतो. याच काळात भारत भेटीवर असलेला प्रवासी अल्बेरुनी याचा संदर्भ घेतला तर तो म्हणतो दिवाळीत वेगवेगळ्या गोडधोड पदार्थांचं सेवन केलं जातं. आता दिवाळीत वेगवेगळे पदार्थ आहेत. हे पदार्थ कोणते ते बघूया. सगळ्यात पहिल्यांदा अगदी लहानांपासून थोरांपर्यंत आवडणारा पदार्थ म्हणजे लाडू. आता हा लाडू एका प्रांताचा नाही, तर हा विविध प्रांतातून तिथल्या तिथल्या उपलब्ध असलेल्या जिन्नसापासून तयार केलेला आहे. आपल्या मराठीत लाडू हे नाव अपभ्रंशाने आलं. लड्डू या नावाचं सोपं आणि सुकर नामकरण झालं लाडू. आता फराळाच्या थाळीत तुम्हाला रव्याचा आणि बेसनाचा लाडू दिसेल. खरं तर हा लाडू तयार कसा झाला हे बघू. प्राचीन काळात या लाडवाला मोदक असं म्हटलं जायचं. मोद अर्थात आनंद देणारा. पण मराठीत मोदक हा पूर्णतः भिन्न पदार्थ असल्याने आज ज्याला आपण लाडू म्हणतो त्याचे मूळ हिंदीतलं नाव लड्डू असं आहे आणि या नावाचा अपभ्रंश होऊन आपल्याकडे लाडू हा तयार झाला. प्राचीन काळात म्हणजे अगदी साधारण ख्रिस्तपूर्व 4थ्या शतकात प्रसिद्ध भारतीय शल्य चिकित्सक सुश्रुत शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांना मध आणि गूळ यांच्यासह तीळ खायला देत असत. या मिश्रणाचे प्रमाण निश्चित व्हावे याकरिता ते विशिष्ट मात्रेत गोलाकार वळवले जात असत. त्यानंतर मग या आकारात अन्य घटकांचे जसं की रवा, बेसन, त्याचबरोबर सुकामेवा याचं मिश्रण करून त्याला गोल आकार देऊन लाडू हे नामकरण झालं. लाडवानंतर बऱ्याच जणांचा आवडता पदार्थ असतो ती म्हणजे चकली. हिला चकुली, चकरी, मुरुक्कू या नावाने दक्षिण भारतात ओळखलं जातं. उपनिषदात चकलीचा उल्लेख चक्रिका म्हणून असा आढळतो. तमिळ भाषेत मुरुक्कू म्हणजे वेटोळी. जगभरात जिथे तमिळ मंडळी पसरली आहेत तिथे चकली तुम्हाला हमखास सापडते. श्रीलंका, सिंगापूर, मलेशिया या देशात तुम्हाला तामिळ लोक जास्त प्रमाणात आढळतात. त्यामुळे तिथे तुम्हाला चकली हमखास आढळेल. आता मुरुक्कू हे नामकरण असं झालं की चकलीचा आकार हा गोलाकार असल्यामुळे त्याला तमिळमध्ये मुरुक्कू म्हणतात आणि मराठीत त्याचा अपभ्रंश चकली असा झाला. दिवाळीच्या फराळात तुम्हाला करंजी दिसेल. या करंजीचं मानाचं स्थान आहे. बऱ्याच ठिकाणी ओला नारळाच्या करंज्या केल्या जातात किंवा साठ भरलेली पण करंजी केली जाते. खरं तर करंजीला प्राचीन काळात शष्कुली असं म्हणतात. या करंजीचं मूळ हे उत्तर प्रदेशात आढळतं. उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र असा प्रवास करत ती मराठी घरात आली. उत्तर प्रदेशात तिला गुजिया म्हणतात. प्रत्येक प्रांतात तिचं नाव हे बदललेलं दिसतं. याचं आणखी एक विशेष म्हणजे उत्तर प्रदेशात तिला गुजिया असं म्हणतात. छत्तीसगडमध्ये कुसली, बिहारमध्ये पुरुकिया किंवा पेडकिया आणि गुजरातमध्ये घुगरा असं म्हणतात. मराठी घरात होळीला जशी पुरणपोळी केली जाते तशी उत्तर प्रदेशमध्ये होळीला गुजिया ही झालीच पाहिजे. एका स्त्रीला उत्तमरित्या फराळ बनवता येतो याची परीक्षा एक पदार्थ ठरवतो. तो पदार्थ म्हणजे अनारसे. ज्या स्त्रीला अनारसे व्यवस्थित करता येतात म्हणजे ती स्त्री फराळात पारंगत आहे असं म्हणतात. आता अनारस बघायला गेलं तर अनारस हे मूळचं आहे बिहारमधलं. महाराष्ट्र आणि बिहारमध्ये हा पदार्थ प्रामुख्याने खाल्ला जातो. अनारस हे पूर्वी दिवाळीमध्ये सर्रास करत असत. पण आता अनारस हे तुम्हाला अगदी हलवायच्या दुकानात पण मिळू शकतं. कडबोळे हा पदार्थ आजकाल फराळात एवढा तुम्हाला आढळत नसला तरी पूर्वी मोठ्या प्रमाणात ते तयार केले जायचे.
आता बऱ्याच वेळा असं सांगितलं जातं की कडबोळं हे मराठी पदार्थाचं नाव आहे, पण कडबोळं हे मूळ आलेलं आहे ते कर्नाटकातून. याचं कन्नड मधलं नाव आहे कडबू. कडबूचा अर्थ शोधायला गेलं तर तुम्हाला तो अर्थ दिसेल गोंधळ, अडचणीची परिस्थिती. आणि मराठीत आपण बऱ्याच वेळा म्हणतो, हे काय कडबोळं करून ठेवलंय, म्हणजे अर्थात हा काय गोंधळ घालून ठेवलाय, असं हे कडबोळ. मूळचा कर्नाटकातला असणारा हा पदार्थ महाराष्ट्रातल्या मराठी लोकांनी त्याला स्वीकारला आणि गरजेनुसार त्याच्यात बदल केले. आता हे इतर प्रांतातले पदार्थ आपल्याकडे आले कसे, त्या पाठीमागे एक इतिहास आहे. परकीय आक्रमणाने यातल्या काही पदार्थांचा आपल्या संस्कृतीत समावेश केला गेला. इथले राज्यकर्ते स्वारीच्या निमित्ताने परराज्यात जायचे आणि मग तिथल्या पदार्थाची चव चाखायचे. आपल्याकडे असलेल्या स्वयंपाकींना हा पदार्थ कसा तयार झाला याविषयी माहिती घ्यायला सांगायचे आणि मग परत आपल्या राज्यात आल्यानंतर तोच पदार्थ इथे तयार केला जायचा सोयीनुसार आणि मग तो ताटात वाढला जायचा. तो पदार्थ इतरांना आवडला की त्याची पाककृती कशी आहे ती सांगितली जायची आणि मग तो पदार्थ घरोघरी तयार व्हायचा. असे हे परराज्यातले काही पदार्थ आपल्या इथे आले आणि दिवाळी फराळाची शोभा वाढवू लागले. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगा. त्याचबरोबर अशाच इंटरेस्टिंग गोष्टींसाठी तुम्ही आमच्या पुणेरी व्यक्ती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बरेच जण व्हिडिओ बघतात पण चॅनलला सबस्क्राईब नाही करत, असं आम्हाला निदर्शनास आलं आहे. आम्ही अस्सल मराठी भाषेत मराठीचा वापर करून मराठी भाषा वाढवण्यासाठी आणि रुजण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. तेव्हा न विसरता पुणेरी व्यक्ती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.